नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी करायची सोपी पूजा. ज्यांना पारायण शक्य नाही आहे, पण घरामध्ये स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो आहे, तर आपल्याकडून कुठलीही मोठी सेवा घडली नाही आहे. आपल्याला कुठेतरी मनामध्ये वाटत आहे की आपण का दत्त जयंतीच्या दिवशी सोपी साधी अशी छान अशी पूजा करावी. जर इच्छा असेल तर मनामध्ये करण्याची आपल्याला जर इच्छा भावना असेल तर नक्कीच ते शक्य आहे. तर आपल्यासाठी मी घेऊन आली आहे सोपी साधी दत्त महाराजांची दत्त जयंतीच्या दिवशी करायची पूजा. चला तर पाहूया आपण 1-2 दिवस अगोदर दत्त जयंतीच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे. स्वामी महाराजांची सेवा केली पाहिजे. स्वामी महाराज आपल्या घरी येणार आहेत, दत्त महाराज आपल्या घरी येणार आहेत, ह्या भावनेने आपण काय करायचं, 1-2 दिवस अगोदर घरामध्ये थोडीफार स्वच्छता करून घ्यायची. देवघर स्वच्छ करून घ्यायचं. पूजेचं सामान, कलश, देवतांब्या वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर स्वामींचा फोटो, ते सगळी स्वच्छता थोडी 1-2 दिवस अगोदर आपण करून घ्यायची. आणि धूप, दीप, अगरबत्ती याचा वास घरामध्ये दरवळला ना की आपोआप घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्याला आणखीनच म्हणजे कुठलंही कार्य करण्या अगोदर आपली मनपूर्ण तयारी होऊन जाते. तर मग आता पाहूया आपण पुढे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल दत्त महाराजांची माहिती. तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडे स्वामी महाराजांचा जर फोटो असेल तर त्या फोटोसाठी आपल्याला आपण फोटो सजावटीसाठी फुले, हार असेल तर आपल्याकडं तोच हे करा, नसेल तर दुसरा घेऊन या आणि नाहीतर फुलांचा नवीन हार बनवा. तर हे झालं आपल्या स्वामींच्या फोटोला सजावटीसाठी. आणि आता दुसरं आपण पाहूया. स्वामींना चंदनाचा असा मस्त टीका लावून घ्यायचा कपाळावरती. आणि नंतर आपण स्वामींच्या खाली केशरी रंगाचा कपडा, नवीन वस्त्र खाली अंथरून घ्यायचं. त्याच्यावरती फोटो ठेवून द्यायचा आणि स्वामींना आपण टिळक लावतो ना, ते स्वामींचं अत्तर असेल तर ते आपण त्यांच्या फोटोला, हाताला त्याला लावून घ्यायचं. आणि स्वामींच्या जागेसाठी काही थाट, खूप काही अशी सजावट लागत नाही. जे आहे कुठेही तुम्ही स्वामींची सेवा करा, तुम्हाला स्वामींच्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल. मनोभावे स्वामींच्या फोटोपुढे बसून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकता. दत्ता दिगंबराया, दत्ता दिगंबराया, श्रीपाद वल्लभ दिगंबराया, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामींचा तारक मंत्र म्हटलं तरी चालतंय, स्वामींचं नामस्मरण घेतलं तरी चालतंय. दत्त महाराजांचं श्रोत वगैरे, स्वामींचे श्रोत हे जर तुम्हाला पठण करता येत असेल तुम्ही पठण करू शकता, मोबाईलवरती लावू शकता. आणि स्वामी महाराजांना नैवेद्य साखरेचा, साखर घालून शिरा करू शकता, दूध खिरीचा नैवेद्य देऊ शकता. आणखी तुम्ही दुसरं काहीही गोडाचा पदार्थ करून स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. जे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल त्याच्यासमोरही तुम्ही काहीतरी गोडाचा नैवेद्य मांडू शकता. किंवा तुम्ही संध्याकाळी फक्त 5 मिनटं स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून शांतपणे फक्त त्यांचा जप किंवा नामस्मरण करू शकता. एवढं केलं तरी खूप मोठी सेवा आहे. स्वामी नाम जप 108 वेळा केला तर अगदी उत्तम. आणि एवढं नाही जमलं तर 2 मिनिट फक्त स्वामींचं नामस्मरण करा. ही पण खूप मोठी सेवा आहे स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची. स्वामी महाराज, दत्त महाराज, माझ्यातले दोष दूर करा, माझ्या घरावरचे संकट दूर करा, मला चांगले विचार करण्याची शक्ती द्या, माझ्या घरावर सदा कृपादृष्टी असू द्या, वाईट विचारांचा, वाईट शक्तींचा अंत होऊ द्या. ही प्रार्थना स्वामी महाराज, दत्त महाराजांना दत्त जयंती दिवशी करावी. ह्या दिवशी दत्त महाराजांकडे तुम्ही जे काही त्या दिवशी दत्त महाराजांना मागताल ते तुमचं पूर्ण होईल. दत्त महाराजांची सेवा त्या दिवशी जेवढी जमेल तेवढी तुम्ही करा. महाराजांपर्यंत तुमची सेवा नक्कीच त्या दिवशी पोहोचेल. आणि दत्त महाराजांची सेवा ही खरंच खूप मोठी सेवा मानली जाते. म्हणतात ना, गुरुवरील श्रद्धा हीच खूप मोठी पूजा आहे. जेवढं जमेल तेवढं करा.